माझं वय आहे 65 वर्ष। गेल्या 65 वर्षापासून मी कोपरगाव ते अहिल्यानगर हा जो पूर्वी राज्य महामार्ग क्रमांक 10 होता, नंतर प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक 8 झाला आणि आता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 झाला आहे। या रस्त्याची दुरावस्था इतकी वाईट आहे की माझ्या जन्मापासून तर आत्तापर्यंत मी केवळ 5 ते 6 वर्ष हा रस्ता चांगला बघितला, नाहीतर रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की हा रस्ता फुटलेला आहे। हा रस्ता फुटलेला असल्यामुळे हा जो उत्तर नगर जिल्हा आहे, या नगर जिल्ह्यामध्ये 7 तालुके येतात। नगर तालुका, राहुरी तालुका, श्रीरामपूर तालुका, शिर्डी तालुका, राहाता तालुका, कोपरगाव तालुका, संगमनेर आणि अकोले हे 7 तालुके जे महाराष्ट्राची कॅलिफोर्निया म्हणून त्या तालुक्यांची ओळख होती। इथे साखर कारखाने, एकट्या कोपरगाव तालुक्यामध्ये 7 साखर कारखाने होते। इतकी समृद्ध तालुके केवळ ह्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळं आज अशी परिस्थिती आली आहे की ह्या तालुक्यातले तरुण इथे शिकतात आणि बाहेर नोकऱ्यांसाठी धंद्यासाठी निघून जातात। या तालुक्यांमध्ये केवळ रिटायर्ड माणसं राहतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। एका अर्थे हे 7 तालुके शासनाच्या आणि ह्या विभागाच्या धोरणामुळे किंवा नेत्यांच्या धोरणामुळे आर्थिकदृष्ट्या नागडे झालेत, सामाजिकदृष्ट्या नागडे झालेत आणि मानसिकदृष्ट्या देखील नागडे झालेले आहेत। या नागड्यांचा प्रतिनिधी होऊन आता किमान आमच्या म्हातारपणी ज्या आमच्या निम्म्यात गौऱ्या म्हसनी गेलेल्याच आहे, आता त्या पूर्ण जळायच्या आत तरी हा रस्ता चांगला होऊ द्यावा। या रस्त्याला आता 4था ठेकेदार काम करत आहे। 3 ठेकेदार पळून गेले, 4था ठेकेदार काम करत आहे। माझे नितीन गडकरी साहेब म्हणाले मागे की या रस्त्याच्या ठेकेदारांना कमिशन मागितलं जातं आणि त्यामुळे हे ठेकेदार पळून जातात आणि निकृष्ट काम करतात। आजही काम चालू आहे। काम अशा पद्धतीने चालू आहे की पुढे काम केलं जातं आणि मागं खड्डे पडतात। आपण एखादं व्हेकल घेतलं किंवा एखादं घड्याळ घेतलं किंवा कुठली वस्तू घेतली तर ह्या वस्तूला गॅरंटी पिरियड असतो, म्हणजे 7 वर्षात एखादी गाडी खराब झाली तर ती बदलून मिळेल आणि नंतर ती गॅरंटी पिरियड येते, तिथं रिपेअर केली जाते। आज रस्ता पूर्ण व्हायच्या आतच हे नेते म्हणतात, ते पाती अधिकारी म्हणतात याला DLP आहे, डिफेक्ट लायबिलिटी पिरियड 10 वर्षाचा। तुमच्या रस्त्याला खड्डे पडले तर आम्ही खड्डे बुजवून देऊ। आमचं म्हणणं असं आहे की खड्डे का पडावे, 1000 कोटी रुपयाचा हा रस्ता बनतोय। हा बनवण्यापूर्वी MPSC UPSCमधनं पास झालेले जे तज्ज्ञ अभियंते आहेत त्यांनी रस्त्याची पाहणी करून कुठल्या ठिकाणी कोणती ट्रीटमेंट द्यायची जेणेकरून खड्डा पडणार नाही याची पाहणी करून हा रस्ता बनवला आहे। मग यांना यांच्या रस्त्याची गॅरंटी का देता येत नाही? माझं प्रामाणिक मत आहे की ह्या रस्त्याची त्यांनी मला 10 वर्षाची ॲफिडेव्हिटवरती गॅरंटी लिहून द्यावी की आमच्या रस्त्याला 10 वर्ष कुठल्याही प्रकारचा खड्डा पडणार नाही। 2006ला ह्या रस्त्याच्या कडेला 100 वर्ष जुने वटवृक्ष होते, त्याची म्हणजे एक निघृणपणे हत्या केली त्या वटवृक्षांची। 3800 वड तोडलेत आणि त्यानंतर एकही झाड लावलं नाही। निसर्गाची ही गेले 20 वर्षामध्ये झालेली मोठी हानी आज कधीही न भरून येणारी। यासाठी झाडं लावण्याचं काय प्लॅनिंग आहे आणि सांभाळण्याचं काय प्लॅनिंग आहे हे देखील त्यांनी ॲफिडेव्हिटर द्यायचं आहे, त्याचनंतर माझं आंदोलन थांबणार आहे। मी अर्धनग्न चाललो आहे। आमचा जो तालुका आमचे जिल्हा नागडा केला आहे। आज शेजारचे जिल्हे बघितले, नाशिक बघा, संभाजीनगर बघा, यांची प्रगती कुठे निघून गेली। आमचे नेते मोठे होते पण त्यांचे पोरं डस्टबिनसारखे आलेले आहेत, त्यांची मानसिकता डस्टबिनसारखी झालेली आहे। त्यामुळे हा जिल्हा नग्न करून सोडला, डस्टबिन करून सोडलेला आहे आणि हा रस्ता डस्टबिन करून सोडला आहे, खड्डेयुक्त करून ठेवला आहे। म्हणून ते मी डस्टबिन घेऊन हातात निघालेलो आहे की ही डस्टबिन म्हणजे काय, कचरापेटी केली आमची जिल्ह्याची कचरापेटी केलेली आहे। ही कचरापेटी सुधारा आता। माझा हा आंदोलनाचा काळ आहे 8 दिवसाचा। मी दररोज 10 ते 12 किलोमीटर पायी प्रवास करणार आहे। मी जिल्हा अहिल्यानगर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात जाऊन माझं आंदोलन सोडणार आहे।